कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्रीकांत, अरे रक्त येत आहे। बाहेर जाताना दारात रक्त सांडणं म्हणजे अपशकुनच झाला म्हणायचा। काकू, शकून अपशकून असं काही नसतं। जस्ट अन ऍक्सिडेंट। ए आदित्य, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण एखाद्या शुभ कार्यासाठी आपण जेव्हा घरातून बाहेर जातो ना, तेव्हा जर बांगडी फुटली, काच फुटली किंवा ठेच लागली आणि रक्त सांडलं ना, तर त्याला अपशकुनच म्हणतात। हे बघा, माझं जर पटत नसेल ना, तुम्ही एकदा गुरुजींना विचारा। मी तर म्हणते हा प्लॅनच कॅन्सल करून टाकूया। पोस्टेड आणा कोणीतरी। नाही राहू दे, अगं खर्चटलंय थोडंसं, राहू दे। दादा, ही तर फक्त सुरुवात आहे हो। म्हणजे बघा, गुरुजींनी असं अचानक घरात येणं, त्यांनी व्रत करायला सांगणं, ते व्रत का करायला सांगितलंय पण? मला तर वाटतं ना, काहीतरी असं भयंकर घडणार आहे। आणि ना, आता कॅन्सल करूनच टाकूयात। ऊन पण किती आहे ना। हो सासूमा, सिरियसली जर असं असेल ना, तर मग आपण रिस्क नको घ्यायला। आपण आज नको जायला, आपण उद्या जाऊया, आजचं कॅन्सल करूया। थांबा, बघू तुमचा हात, बघू। मला नाही लागलेलं। मॅडम सॉरी, माफ करा, ते चुकून हळद सांडली तुमच्या हातावर। एव्हरी टाइम काहीतरी मिस्टेक्स करायचे आणि मग नंतर सरी करत बसायचं। किती वेंदळेपणा असतो तुझ्यात, आणि तुला कळत नाही। ऑलरेडी सगळे जण इतके टेन्शन मध्ये आहेत आणि तू अजूनही वाढवून ठेवलंस का? बाप रे, वहिनींच्या हाताला हळदीचा डाग लागला। बापरे, आता अपशकुन झालाय आणि त्यात ही आता भरीत भर। आचार्य, जे चित्र माझ्या डोळ्यासमोर येत आहे तेच चित्र तुमच्याही डोळ्यासमोर येत आहे का? अहिल्यादेवी निघाल्या का? हो। संकट गहिरं आहे, संकेत वाईट दिसतायत, पण चित्र अजून दुसरं आहे, काही स्पष्ट होत नाहीये। अहिल्यादेवींचं व्रत खंडित होता कामा नये। अहिल्यादेवी बाहेर पोहोचल्यात, त्यांना निरोप दे। म्हणावा, आचार्य ध्यानस्थ आहेत, तुम्ही बाहेरच थांबा। चला आधी गुरुजींना भेटून घेऊ।
थांबा. नमस्कार. माफ करा, तुम्हाला जरा वेळ इथंच थांबावं लागेल. आचार्यांचं ध्यान सुरू आहे आतमध्ये. या तुम्ही. सावित्री आत्या, मी सगळ्यांसाठी ना तोपर्यंत सरबत बनवते. हा चला. तुला नाही येत दे, इकडे मी वाजवतो. काय रे पोरांनो, तुम्हाला शंख वाजवता येत नाही? तुला येत असेल तर दाखव वाजवून. दे इथं. मी पाहतो, येतो. हे मुली, थांब. शंख कुठे, कधी आणि कसा वाजवायचा याचे काही नियम आहेत. तुझ्या या अशा अवेळी शंख वाजवण्यानं आचार्यांचं ध्यान भंग होऊ शकतं, समजताय तुला? माफ करा गुरुजी, माझी चूक झाली. समजावा हिला. प्रीतम आणि दिशाचा साखरपुडा अगदी सुखरूप पार पडला आणि यापुढेही सगळं व्यवस्थित पार पडावं म्हणून तुमचा आशीर्वाद हवाय. शुभम भवतु. तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझं व्रत सुरू आहे. आता पुढे काय करायचं आहे ते तुम्हीच सांगा. व्रताबद्दल अधिक माहिती गुरुजी देतील आणि तुमचं व्रत पूर्ण होईपर्यंत मी ध्यानाला बसतो. अहिल्यादेवी, हे व्रत जरा कडक आहे. यामध्ये तुमच्या श्रद्धेची आणि भक्तीची कसोटी लागेल. पण व्रत पूर्ण केल्यानंतर मात्र परमेश्वराची पूर्ण कृपा तुमच्यावर राहील. मी करेन. ठीक आहे. इकडच्या जलकुंडामध्ये जाऊन ओले त्यानं डोक्यावर तो हंडा घेऊन यायचा आणि देवाला जलाभिषेक करायचा. हे करताना अनेक विघ्न येतील, पण थांबायचं नाही. आणि पाणी डोक्यावर घेऊन येताना मागे पाहायचं नाही. असा 21 वेळा जलाभिषेक परमेश्वराला करायचा आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.